एक अभिमान आणि गर्व वाटतोय. नुकत्याच झालेल्या परीक्षेमध्ये आपल्या गावचा सुपुत्र गणेश रमाबाई केराप्पा हजारे यांनी दैदिप्यमान यश संपादन करून या ठिकाणी पोलीस दलामध्ये उपनिरीक्षक पदी ते विराजमान झालेले आहेत. त्या निमित्तानं या नगरीच्या वतीनं कृषी उत्पन्न बाजार समिती सांगलीचे उपसभापती रावसाहेब पाटील, या गावचे आद्य नागरिक पांडुरंग यमगर, माजी उपसभापती रमेशदादा साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली या सुपुत्राचं दैदिप्यमान असं कौतुक करण्याचं नियोजन केलं आणि त्या निमित्तानं आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहे. या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असणारे शाहूवाडी विभागाचे DYSP साहेब, आरेवाडीचे सुपुत्र आप्पासाहेब पवार साहेब, या कार्यक्रमासाठी खास करून उपस्थित DYSP साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. सत्कार समितीच्या वतीने त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. या कार्यक्रमाचं या ठिकाणी आयोजन केलं. या कार्यक्रमासाठी शाहूवाडीचे DYSP साहेब, पवार साहेब, प्रहार अकॅडमीचे संचालक सचिनजी लांडगे सर, या विभागातून विविध गावातून या ठिकाणी उपस्थित असणारे सरपंच, या गावचे सुपुत्र रावसाहेब पाटील, पांडुरंग यमगर, रमेशदादा साबळे, संभाजी लोखंडे, निमचे सरपंच नितीनजी आमुने, जांभूवाडीचे सरपंच संजयजी दांगडे, पाचेगावचे सरपंच पप्पू करचे, विजय कवटेकर, त्याचबरोबर या कार्यक्रमाला उपस्थित असणारे बाबासाहेब पुजारी, या गावचे विद्यमान उपसरपंच संदीप यमगर, आणि ज्यांनी प्रत्येक वेळेला ज्यांनी यश संपादन केलं त्यांचा प्रोत्साहन देण्याचं काम केलं ते सारंगी एंटरप्राइजेसचे DM यमगर साहेब, बिरोबा ट्रस्टचे बाबासाहेब पुजारी, या ठिकाणी उपस्थित असणारे गडदे साहेब, त्याचबरोबर साहेबराव पुजारी. या कार्यक्रमाची प्रास्ताविक करण्यासाठी मी इथं उभा आहे. थोडक्यात या आपल्या गावच्या सुपुत्राचं याच्या अगोदरचं जीवन कसं घडलं याची माहिती मी आपणासमोर ठेवतोय. गणेशचा जन्म 12 डिसेंबर 1986 साली झाला. अतिशय परिस्थिती नाजूक असताना सुद्धा शिक्षणाची आवड आणि जिद्द आणि चिकाटी याचं एक मूर्तिवंत उदाहरण म्हणजे गणेश. याचं प्राथमिक शिक्षण याच गावातल्या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेमध्ये 7वी पर्यंत झालं. त्यानंतर 8वी ते 10वी वसंतदादा पाटील विद्यालय चोरोजी या ठिकाणी झालं. उच्च शिक्षण दलगावच्या बिरोबा विद्यालयाच्या शाळेमध्ये 11वी 12वीचं शिक्षण पूर्ण करून PVP महाविद्यालय कवटेमंकाळ येथे त्यांनी ग्रॅज्युएशन पूर्ण केलं. प्रथम पासून अभ्यासाची आवड, जिद्द, अपयशानं खचून न जाता चिकाटीनं संघर्ष करत यश संपादन करण्याचा त्याचा गुण. 2011 साली पहिल्यांदा त्यानं पोलीस भरतीसाठी प्रयत्न केला, पण पहिल्याच प्रयत्नामध्ये त्याला 1 मार्कात अपयश आलं. त्यानंतर 2013 साली पुन्हा एकदा प्रयत्न केला. दुर्दैवानं त्या सुद्धा परीक्षेमध्ये त्याला 2 गुणांनी अपयश पदरी पडलं. त्यानंतर रेल्वे कलेक्टरची परीक्षा दिली त्याने, त्या परीक्षेमध्ये सुद्धा त्याला अपयश मिळालं. सलग अपयश मिळून सुद्धा जिद्द आणि चिकाटी न सोडता न डगमगता एक आपलं ध्येय गाठण्याच्या हेतून त्यानं पुन्हा 2014 साली प्रयत्न केला. आणि विशेष बाब म्हणजे त्या वर्षी तो रेल्वे पोलीस आणि मुंबई पोलीस या दोन्ही परीक्षेमध्ये पात्र ठरला. त्यानं सगळा विचार करून मुंबई पोलीस
मध्ये तो रुजू झाला आणि पुढचं ध्येय गाठण्याच्या दृष्टीनं त्यानं कुठल्याही प्रकारचं आपल्याला अपयश आलंय म्हणून न खचता सलग 3 वेळा अपयश येऊन 4थ्या वेळेला यश दोन्ही परीक्षेमध्ये रेल्वे पोलीस मध्ये पण आणि मुंबई पोलीस मध्ये पण यश संपादन केलं आणि मुंबई पोलीस मध्ये तो रुजू झाला. त्यानंतर सुद्धा त्याने जिद्द आणि चिकाटी न सोडता आपल्या घरची परिस्थिती बेताची जरी असली तरी सुद्धा त्याचे बंधू, त्याचे आई वडील यांच्या पाठिंब्याच्या जोरावर त्यानं पुन्हा प्रयत्न करून या वर्षी तो उपनिरीक्षक या पदावरती त्याची निवड झाली. हा पाठीमागचा इतिहास सांगण्याचं कारण एकच आहे. या स्टेजवरती आपल्या शेजारच्याच गावचे आरेवाडीचे सुपुत्र आहे. त्यांनी सुद्धा अतिशय मेहनतीनं, अतिशय कष्टानं प्राथमिक शिक्षण विभागामध्ये काम करत असताना सुद्धा जिद्द आणि चिकाटी न सोडता त्यांनी त्यांचं ध्येय गाठण्याच्या दृष्टीनं प्रयत्न करून एक DYSP या पदापर्यंत त्यांनी आपली घोडदौड सुरू ठेवली. भविष्यामध्ये ही त्यांनी पुढे जावं अशा प्रकारच्या या नगरीच्या वतीने मी त्यांना शुभेच्छा देतो. तीच परिस्थिती आज गणेशची आहे. गणेशचं कुटुंब बघितलं तर अतिशय सामान्य कुटुंब आहे. या सामान्य कुटुंबामध्ये जन्माला आलेला हा पुत्र, त्याच्या बरोबर असणाऱ्या त्याच्या आई वडिलांचे आशीर्वाद, भावाचा आशीर्वाद याच्या जोरावर शिक्षण काय असतं, शिक्षणाच्या जोरावर आपण काय करू शकतो, आपली जिद्द जर आपल्या मनामध्ये अखंड असेल तर आपण कुठलाही यश संपादन करायला पात्र होऊ शकतो हे दाखवून देण्याचं काम गणेशने केलेलं आहे. या नगरीमध्ये बरेचसे या नगरीचे सुपुत्र विविध पदावर, उच्च पदावर या सर्वांना सहकार्य करणारे या गावचे सुपुत्र, काही मुंबई पुण्या ठिकाणी असणारे, त्यांनी सुद्धा वेगवेगळ्या मोठ्या मोठ्या पदावरती हे संपादन करून त्यांची कार्यकीर्द अतिशय उत्कृष्टपणे पूर्ण केलेली आहे. या गावामध्ये शिक्षणामध्ये प्रगती होण्याच्या दृष्टीनं शिक्षण, प्राथमिक शिक्षणापासूनच त्या मुलांचा पाया घट्ट करण्याच्या दृष्टीनं या ठिकाणी या नगरीच्या वतीनं रावसाहेब पाटील असतील, पांडुरंग यमगर शेठ असतील, रमेश दादा साबळे साहेब असतील यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी सुसज्ज अशी इमारत आणि शिक्षणाचा दर्जा सुधारण्याचा काम गेल्या 5 वर्षामध्ये हाती घेतलेला आहे. शिक्षणामुळे आपण काय परिवर्तन करू शकतो आपल्या जीवनामध्ये, आपल्या गावाचा किंवा आपल्या भागाचा नावलौकिक कसा वाढवू शकतो हे दाखवून देण्याचं काम या ठिकाणी गणेशने केलेलं आहे. सर, मला अभिमान वाटतोय की या ठिकाणी या गावामध्ये सामान्य कुटुंबात जन्म घेतलेले आमचे सर्व युवा वर्ग जे आज पोलीस दलामध्ये विविध ठिकाणी काम करतात, जास्त करून मुंबई येथे आमच्या गावचे पोलीस दलात काम करणारे बरेचशी मंडळी आहेत. त्यांनी सुद्धा अपार असं कष्ट घेऊन, मेहनत घेऊन परीक्षेमध्ये उत्तीर्ण होऊन त्यांनी सुद्धा यश संपादन करून त्या ठिकाणी ते काम करतात. स्पर्धा परीक्षा काय असते आणि त्याच्यानंतर आपण कशा प्रकारे यश संपादन करू शकतो याचं ज्ञान तुमचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून इतरांनी घ्यावा या हेतून भविष्यातली पिढी या गावातली अशा प्रकारच्या आपलं सुद्धा गाव कौतुक करावं, अशा प्रकारच्या त्यांच्या मनामध्ये एक मनोबल तयार व्हावं या उदात्त हेतून आणि गणेशला भविष्यामध्ये आणखी काहीतरी करून या गावाचं नावलौकिक वाढवावं यासाठी हा सगळ्यांच्या अट्टासापोटी आणि सगळ्यांच्या प्रेमापोटी या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आपण सर्वजण या कार्यक्रमाला उपस्थित राहिलात. आपणा सर्वांचं मगाशी सरांनी स्वागत केलेलं आहे. मी पुन्हा आपणा सर्वांचं स्वागत करतो. वेळ बराचसा झालेला आहे, त्यामुळं मी माझं प्रास्ताविक या ठिकाणी
थांबवण्याच्या अगोदर सर्वांना पुन्हा एकदा विनंती करतो की हा कार्यक्रम संपल्यानंतर आपणा सर्वांसाठी स्नेहभोजनाचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे. आपण त्या कार्यक्रमालाही आपली उपस्थिती दाखवायची आहे आणि ज्यांना कोणाला मनोगत व्यक्त करायचं आहे त्यांनी वेळेचं भान ठेवून आपण या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे. आपणास स्पर्धा परीक्षेमध्ये काय असतं आणि कशा प्रकारे यश मिळवता येतं यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी या ठिकाणी पवार साहेब उपस्थित आहेत. त्यांचंही मनोगत ऐकायचं आहे. त्यामुळं आपण सर्वांनी वेळेचं भान ठेवून सहकार्य करावं अशा प्रकारची विनंती करतो आणि पुन्हा एकदा गणेशला भविष्याच्या वाटचालीसाठी या चोरूची नगरीच्या वतीनं मी मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद.